औरंगाबादची एक अत्यंत धक्कादायक बातमी आहे। बालकाचा मृतदेह हातात घेऊन भीक मागणाऱ्या एका महिलेला औरंगाबाद पोलिसांनी ताब्यात घेतले। पोलिसांच्या चौकशीत ही महिला कुटुंबासह राजस्थानमधून औरंगाबादमध्ये आल्याचं समोर आले। शहरातल्या दिल्ली गेट परिसरात या 4 महिन्यांच्या बाळाचा मृतदेह कपड्यात गुंडाळून ही महिला भीक मागत असल्याचं स्पष्ट झालं। मात्र पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना संशय आला, त्यांनी या महिलेला ताब्यात घेतलं, तिची चौकशी केली। त्या बाळाला पाहिल्यावर बाळ मरण पावलं असल्याचं कळालं। हे बाळ नक्की कधी मरण पावलं हा आता प्रश्न आहे। भीक मागत असताना हे बाळ मरण पावलेलं होतं की जिवंत याची चौकशी सुरू आहे। बाळ आधीच गेलं असेल आणि तरी सुद्धा मृताला घेऊन ही बाई भीक मागत असेल तर या महिलेला माता म्हणावं का असाही प्रश्न आहे। पण जर गरिबीमुळे तिच्यावर ही वेळ आली असेल तर यासाठी या महिलेला दोषी धरावं की परिस्थितीला हाही प्रश्न आहे। पोलीस या प्रकरणाचा चहूबाजूने तपास करतायत। रडत आहेत म्हणून मी म्हटलं चला थोडी चौकशी करू। हे सगळे लेकरं रडायला दिसायले, तसे भीक मागणारे दिसत होते। त्या काय माहित पडलं तुम्हाला चौकशीमध्ये? मग त्यानंतर या बाईला लेकरू सगळं चादरमध्ये गुंडाळलेलं होतं ते। मग ते आम्हाला संशय आला की बाबा एवढं कसं गुंडाळून लेकरू घेऊ शकते। मग त्याच्यानंतर आम्ही ओपन करून बघितलं तर हे बेगमपुरा पोलीस स्टेशनचे जे जाप पथकाचे अधिकारी आहेत किंवा त्यांना ते येत आहेत। आता ते आल्याच्या नंतर आम्ही त्यांना तसा रिपोर्ट देऊ आणि पुढील चौकशी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।